विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या होत्या। विशेष म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे यांनाही मनसेकडून उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यात यश आलं नाही। निवडणुकांचे कल हाती आल्यावर मनसेसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला। यावर महाराष्ट्रातील जनतेने काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण जरा जाणून घेत आहोत। जोपर्यंत राज ठाकरे अहंकार सोडून ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढत नाही तोपर्यंत मनसेची अशीच हालत होणार। मला फक्त अविनाश जाधव बद्दल वाईट वाटतं। शेवटच्या श्वासापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबरोबरच राहील। मी दरवेळी मनसेला मतदान करते। राजसाहेबांचे विचार सगळ्यांना मग मतदान आपल्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे। आज मला खूप वाईट वाटत आहे। राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले कोहिनूर हिरा आहेत, हे मराठी माणसाला कधीच समजले नाहीत। दुसरी व्यक्ती म्हणते मनसेची एकही जागा नाही, हे राज ठाकरे यांच्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्भाग्य आहे। राज ठाकरे नेहमी खरं बोलतात आणि खरं बोललेलं हल्लीच्या लोकांना पटत नाही असंच दिसतंय। निकाल पाहून कट्टर हिंदू म्हणून खुश, पण राजसाहेब ठाकरे यांचे किमान 5 तरी शिलेदार निवडून यायला हवे होते ही मनापासून इच्छा होती। जेव्हा महाराष्ट्रातील जनतेला राजसाहेब समजतील तोपर्यंत महाराष्ट्राची 99% वाट लागलेली असेल। खरोखर आज राजसाहेब यांच्याबद्दल दुःख वाटतं, पण एक सिद्ध झालं, मुंबईतून ठाकरे नाव पुसून गेलं। साहेबांनी ज्यांना मदत केली त्यांनी आज मातीत घातलं मनसेला। मनात वाटलं होतं 5 तरी सीट लागतील, पण असो, आता खूप सावध राहावं लागेल। साहेब नेवर गिव्ह अप। मनसेचा यावेळी परफॉर्मन्स पाहून मला खूप वाईट वाटलं आणि अक्षरशः रडू आलं। खूप वाईट वाटलं। दादर, माहीम आणि वरळीमध्ये 100% विजय अपेक्षित होता, परंतु मनसेने अजिबात हार मानू नये। महानगरपालिका इलेक्शनमध्ये नक्की विजय आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। मी कायम राजसाहेबांसोबत एकनिष्ठ। काहीही असो, एक ना एक दिवस राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणारच। शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून हरलो नाही। कायम मनसेसोबत। महाराष्ट्रातील जनतेला कधी अक्कल येणार? राज ठाकरे हेच पर्याय आहेत महाराष्ट्रासाठी, हेच त्यांना कळत नाही। मनसे पैसे वाटत नाही म्हणून उमेदवार निवडून येत नाहीत, लोकांना पैसे पाहिजेत। मन खूप नाराज आहे। नुसता राजसाहेबांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय की ते आज किती विचारात असतील। मूर्ख मराठी जनतेचं खूप अभिनंदन राजसाहेबांना निराश केल्याबद्दल। माझं पहिलं मत मनसेला आणि माझं शेवटचं मतसुद्धा मनसेला। तुर्तास जय महाराष्ट्र। आज हिंदू आणि मराठी माणूस हरलाय। आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहोत। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, शिवसेना असो, भारतीय जनता पक्ष असो, काँग्रेस असो किंवा NCP असो, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे। मनसे नाही हरले, महाराष्ट्र हरलाय। आम्ही परत निवडून येऊ। आज पास नाही झालो तर परत परीक्षा देऊ, 100% पास होऊ। राजसाहेबांसारखा खरा नेता, कणखर नेता दुसरा नाही। मला राजसाहेब खूप आवडतात। मनसेने भाजपसोबत राहून निवडणूक लढायला पाहिजे होती, म्हणजे 6-7 आमदार आले असते, म्हणजे सरकारमध्ये राहून काहीतरी करता आलं असतं। महाराष्ट्राला गरज आहे राजसाहेबांची। राजसाहेब महाराष्ट्रातील कणखर नेता आहेत, एक आदर्श व्यक्तिमत्व। महायुतीसोबत जायला हवं होतं। महाराष्ट्र आहे तोपर्यंत मनसे महाराष्ट्रात जिवंत राहील। खरं बोलायचं झालं तर बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे खरे उत्तराधिकारी राजसाहेब ठाकरे हेच होते। राजसाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु आपली भूमिका नेहमी संभ्रमाची असते, त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यांना समजण्यात कमी पडत आहे। शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत। राजसाहेब खरंच एक चांगला माणूस आहे। त्यांना महाराष्ट्राबद्दल खरंच तळमळ आहे। असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात हवाच, पण त्यांना निवडणुकीत यश मिळत नाही ही शोकांतिका आहे। साहेबांनी मनसे शिवसेनेमध्ये मर्ज करावे आणि शिवसेनेचं नेतृत्व करावं, हेच प्रत्येक बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाच्या मनात आहे। जय महाराष्ट्र। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। एक गोष्ट लक्षात असू द्या, मनसे आहे म्हणून मराठी माणूस मुंबईत बिनधास्त आहे। नवीन फळी तयार होणं गरजेचं आहे। एकटे राजसाहेब महाराष्ट्र ढवळायला कमी पडतात। आम्ही राजसाहेबांसोबत आजही होतो आणि कायम राहू। येणारा काळ कसा असेल माहीत नाही, पण कुठेतरी काही गोष्टी बदलायला लागणार नक्की। राजसाहेब यांचा मी समर्थक आहे। त्यांच्या पक्षाचं नाव खूप छान आहे। त्यांना महाराष्ट्र राज्यात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनापासून आहे, म्हणून तर त्यांनी पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं ठेवलं, पण अजूनही त्यांना यश येत नाही, हे दुर्दैव। राजसाहेबांच्या बरोबर असणारे नेते त्यांनी महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे, तर ही संघटना अजून मजबूत होईल। साहेबांना मानणारे महाराष्ट्रात खूप लोक आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पक्षनेत्याने आत्मचिंतन करायला हवं. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःमधले दोष शोधायला हवेत. राजसाहेबांनी आता चाणक्य नीती अवलंब करायला हवी. मनसेने मुंबई महानगरपालिका प्रथम ताब्यात घ्यावी. महाराष्ट्रातील जनतेने अशा प्रकारे राजसाहेबांबद्दल विचार व्यक्त केले. महाराष्ट्रातील जनतेला खरोखर वाईट वाटत आहे. महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये जनता निश्चितच संतुष्ट नाही.